दैवी सुरांचं देणं लाभलेल्या थोड्या मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांना ज्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो अशी स्वरांची देवी आशा भोसले यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. स्वरस्वामिनी आशाताईंचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि आदरांजली वाहिली. राज ठाकरे तसंच इतर अनेक महत्त्वाचे नेतेही काल अंत्यदर्शनासाठी आलेले होते. तर आज बॉलिवूड क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार यांच्यासह आशा भोसले यांचे असंख्य चाहते, मान्यवर व्यक्ती त्यांचं अंत्यदर्शनासाठी येत आहेत. ठसकेबाज लावणी असो, उडत्या चालीचं गीत असो किंवा मेरा कुछ सामानसारखं अप्रतिम गीत असो, आपल्या गळ्यातल्या सुरांनी आपल्या आवाजानं सर्वच गीतांना अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचं काल वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. गेली 7 दशकं आपल्या गाण्यानं संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजानं प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका ज्यांना म्हटलं जायचं, अशा आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आपल्या लाडक्या आशाताईंना निरोप देण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत. सचिन तेंडुलकर सपत्नीक या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे 7 दशकं हे क्षेत्र गाजवलेलं होतं. या 7 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जायचं. आणि अशा लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे कुटुंब या ठिकाणी आहेत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते या ठिकाणी आलेले आहेत. दुपारी 4 वाजता शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनेक दिग्गज नेते मंडळी देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, किशोरी पेडणेकर या सगळ्यांनीच आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. अनेक कलाकार, अनेक खेळाडू देखील या ठिकाणी आलेले होते. रितेश देशमुख, आशा पारेख, सचिन तेंडुलकर, अभिनेत्री तब्बू, राकेश रोशन या सगळ्यांनी देखील आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे.